जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ पारलेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। मुरबाडचा एक तरुण बदलापूरच्या एका 21 वर्षीय तरुणीच्या मागे लागला होता। तो सतत या मुलीला मेसेज करून त्रास देत होता। 2 वर्षापूर्वी त्याने याच तरुणीचा विनयभंगही केला होता। अखेर तरुणीने पुन्हा एकदा त्याची पोलिसात तक्रार केली। मात्र हा नराधम मुरबाडच्या जंगलात लपलेला असल्याने पोलिसांनी आदिवासी वेशभूषा करून त्याच्या मुसक्या आवळल्यात। बदलापूर पूर्व पोलिसांनी ही कामगिरी केली आहे। गणेश अल्पतराव असं या नराधमाचं नाव। यातील पीडित 21 वर्षीय तरुणी ही बदलापूर पूर्वेत राहणारी आहे। 2 वर्षापूर्वी गणेशने तिचा विनयभंग केला, त्यावेळेस त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती। मात्र हा नराधम या तरुणीचा पिछा सोडायला तयार नव्हता। तुला घ्यायला मी इनोव्हा गाडी पाठवतो, त्यात बसून माझ्याकडे ये, अन्यथा ओमनी गाडी पाठवावी लागेल, अशा धमक्या गणेश या तरुणीला मेसेजवरून देत होता। या सगळ्याला कंटाळून तरुणीने पुन्हा एकदा बदलापूर पूर्व पोलिसात त्याची तक्रार केली। मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याची याची कुणकुण लागताच तो मुरबाडच्या जंगलात पळून गेला। यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी शक्कल लढवत आदिवासी वेशभूषेत पोलिसांना जंगलात पाठवलं। या पोलिसांनी त्याला गाठत त्याच्याशी गप्पा मारल्या आणि हाच नराधम गणेश अल्पतराव असल्याची खात्री पटताच त्याच्यावर झडप घालत बेड्या ठोकल्यात। पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे, ASI राजाराम कुकले, हवालदार कृष्णा पाटोळे, विजय गिरीगोसावी आणि कॉन्स्टेबल महादेव पिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली। यातील फिर्यादी ज्या आहेत त्या 21 वर्षाच्या असून त्या मोहन पाम राऊत चौक या ठिकाणी राहणारे आहेत। त्यांच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी त्यांनी 354 गुन्हा दाखल केला होता। त्याच्यामध्ये देखील हाच आरोपी होता आणि आत्तासुद्धा त्यांनी परत ह्या जी मुलगी आहे तिला मोबाईलद्वारे मेसेज पाठवणे, नंतर तिला सांगणे की तिच्या आईवडिलांना मेसेज पाठवणे, मी तुझ्यासाठी गाडी पाठवतो, तुझ्यासाठी मी कार पाठवतो, तू त्यात बसून ये, नाही तर तुला टोयोटा गाडी पाठवतो, तू त्यात बसून ये, नाहीतर मग आणि एकदम प्रेमाने येशील, नाहीतर मग तुला ओमिनी गाडी पाठवेल आणि त्यात उचलून आणेल वगैरे असं म्हणत होता। मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तुला मी मंगळसूत्र देतो, रिंग देतो, सगळं काही मी करेल असं तसं। आणि म्हणून तो आरोपी तिला नेहमी हे करत होता। त्या आरोपी आहे गणेश बाळकृष्ण हळपतराव, वय 25 वर्ष। तो आहे मुरबाड भागातला राहणारा आहे आणि साकोरे गावचा आहे, साकोरे गाव त्या गावचा असून तो मुरबाडचा आहे। आणि त्यांनी यापूर्वी पण हाच गुन्हा केला आहे, आत्ता पण केला। यावेळेस त्यांनी मोबाईलद्वारे IT द्वारे तिला खूप पाठलाग केला, तिचा पाठलाग करून तिला जीवन नकोसं करून टाकलं। त्यामुळे तिने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिल्याने सदर आरोपी अटक करण्यास आम्ही बरेच प्रयत्न केले। तो मुरबाड जंगलामध्ये नेहमीच पळून जात होता। तर आम्ही त्या ठिकाणी आदिवासी गणवेश करून आमच्या अंमलदारांनी आदिवासी साध्या कपड्यात जाऊन त्याला जंगलामध्ये जाऊन पकडून त्याला पोलीस स्टेशनला आणून अटक करण्यात आलेली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।